स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉगमध्ये। आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला माथेरानला आमच्या गाडीवर निघालो। तिकडे गाडी पार्क केल्यावर वर जाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत। इलेक्ट्रिक ऑटो, घोडे, अजून बरेच असे ऑप्शन आहेत। पण आमचा बेस्ट ऑप्शन होता टॉय ट्रेन। टॉय ट्रेनने जाण्याची तर मजाच वेगळी आहे। मस्त अशी छोटीशी ट्रेन, आजूबाजूचा निसर्ग बघत कसा वेळ गेला कळलंच नाही। सगळ्यांनी हा टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स तर घ्यायलाच हवा। छोटी ट्रेन आणि आजूबाजूचा निसर्ग हा वेगळाच कॉम्बिनेशन आहे। आणि आम्ही बघत आमच्या डेस्टिनेशनला पोचलो। तिकडे गेल्यावर आम्ही रूम बुक केली। ऑनलाईन तुम्ही जर केली नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तिकडे तुम्हाला ऑप्शन्स मिळून जातील। फ्रेश झाल्यानंतर आम्ही मस्त नाश्ता केला, वडा उसळ। त्यानंतर आम्ही निघालो फिरायला। तिकडे शॉपिंगसाठी तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळून जातील। मग आम्ही चालतच फिरत होतो, लेक जवळ पोचलो। चालत फिरून आम्हाला परत भूक लागायला लागली। मग आम्ही भजी, बर्फाचा गोळा एवढं खाऊन पोट भरलं नाही तर मॅगी, लिंबू सरबत याची मजा घेतली। एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण जेवढी मजा येणार नाही त्यापेक्षा सुंदर असा एक्सपिरियन्स होता हा। आता आम्ही ज्यासाठी आलो होतो म्हणजेच आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली। मला तर माहितीच नव्हतं याने ॲनिव्हर्सरीसाठी मला एवढं छान रिंग आणली। मला तर खूप आवडली। ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आमच्या रील शूट करत होतो। अशा प्रकारे आमचा पहिला दिवस संपला। दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 6 वाजता बाकी पॉईंट्स करायला निघालो। पहाटे खूप रिफ्रेशिंग क्लायमेट वाटत होतं झाडांमध्ये फिरायला। माझ्या घोड्याचे नाव होते प्रिन्स मस्त मला सगळं निसर्गरम्य माथेरान फिरवत होता। आम्ही तिकडे सनराईज पण बघितला। मी तिकडे फर्स्ट टाईम रेसकोर्सचा फील घेतला। एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता। आता आमची घरी जायची वेळ झाली। मग आम्ही गाडीपर्यंत रेल्वे ट्रॅकमधनंच चालत गेलो। चला बाय बाय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आम्ही पुन्हा येऊ नवीन ब्लॉग घेऊन।